तर नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय। हे बघा, पहिला विषय असा की आपल्याला आहे खायची आवड आणि तुम्हाला पण खायची आवड आहे, त्यामुळे आपण आपल्याशी तुम्ही कनेक्ट आहे। विषय असा आहे की आपल्याला गावात आलतं, गावात म्हणजे आमच्या गावाच्या भाषेत म्हटलं आता त्याला म्हणते आमंत्रण। बऱ्याच दिवसापासून माझा कराडचा एक मित्र आहे, म्हणजे प्रॉपर तो कराड जवळच्या गावातच आहे। आम्ही कॉलेजला होतो बरोबर आणि भावानं हॉटेल मॅनेजमेंट केलेला आहे आणि चांगलं 5 स्टारला ट्रेनिंग पण घेतलेलं आहे। आणि इथं स्टार्टअप त्यानं नवीन चालू केलं यूकेच बिर्याणी नावानं। रोड सांगतो तुम्हाला, लोकेशन सांगतो, कृष्णा कॅनलवर आला, कृष्णा कॅनलवरून कॉलेज रोडला धरायचं, स्टर्लिंग जिमच्या पुढं सातारा मध्यवर्ती बँकेच्या खाली यूकेच बिर्याणी म्हणून भावानं नवीन स्टार्टअप चालू केलेला आहे। तिथंच आज आपण आलेलो आहे। लई दिवसापासून म्हणतो होता भावा तू ये, आज जरा योग आला म्हणतो जरा बिर्याणी खाऊन येऊया। पण नुसती बिर्याणी खाणार नाही आपण, ती तयार कशी होते ते पण आपण बघणार आहे। चला मग बघूया आपण यूकेच बिर्याणी। यूकेच बिर्याणीला आपण आतमध्ये चालू, चला। तर इकडे आत आल्यावर तुम्ही बघू शकताय एकदम साधी बैठक व्यवस्था आहे। भावानं स्टार्टअप आता नवीन चालू केलेलं आहे। कॉलेजचे स्टुडंट वगैरे तर असतील बिर्याणी खायला। आणि आता आपण जाणार यांच्या किचन मध्ये, आणि किचन मध्ये चिकन दम बिर्याणी कशी तयार होत्या ती बघणार। यूकेच बिर्याणीला आपण आतमध्ये आलोय, किचन मध्ये आलोय। किचन एकदम बारका आहे आणि साधा आहे। भावानं आता स्टार्टअप केलेला आहे। नाव सांगा दादा? माझं नाव उन्मेष संजय कदम। भावच आपला, त्यामुळे काही विषयच नाही। रेसिपी आपण बघणार आहे बिर्याणीची डिटेल मध्ये। आता आपण काय काय घेतले ते आमच्या कव्यांना सांगतो, दाखवूया की आता आपण फक्त तुम्हाला दाखवायसाठी अर्धा किलो चिकनचं मॅरिनेशन करतोय। हे गेली रेड चिली पावडर, हे गेलं सॉल्ट। प्रमाण कसं राहिले? हे प्रत्येकाचा हातानुसार प्रमाण असतं। हे गेला बिर्याणी मसाला, हे गेलं अद्रक लसूण पेस्ट। प्रमाण तुम्ही बघा किती जाते, अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता। ही कोथिंबीर, फ्राय ओनियन, काय दही गेलेला आहे बघा। ते आपण मॅरिनेशन करायसाठी दाखवतोय। ऑलरेडी त्याचं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे त्याने, जे ऑर्डर प्रमाणे जी बिर्याणी येते किंवा सकाळपासून जे शेड्यूल असते त्याचं त्याने मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। हे आपल्याला रेसिपी दाखवायसाठी त्याने आता अर्धा किलोचं आपल्याला मॅरिनेशन करून दाखवायला आले। भावानं आपल्या 5 स्टारला ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट सुद्धा त्या क्वालिटीची येणारी मला 100% गॅरंटी आहे। आता किती वेळ ठेवायचं मॅरिनेशन साठी? कमीत कमी 20 मिनिटं ते अर्धा तास। बर, आपण जे तयार केलेलं मॅरिनेशन आहे, जे ऑलरेडी तयार आहे, त्याची आपण रेसिपी बघूया। आता ही मॅरिनेशन केलेलं त्याने मॅरिनेशन केलेलं चिकन आहे, 2 किलो आहे। मॅरिनेशन केलेलं चिकन 2 किलो टाकलेलं आहे तेलामध्ये फ्राय करायसाठी। किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटं। 20% थोडंसं कुक झालं पाहिजे, जेणेकरून एखादा मोठा पीस वगैरे असला तर तो व्यवस्थित आतमध्ये कुक झाला पाहिजे। त्यासाठी आपण थोडं 20% कुक करून घ्या। दिसताना भाग दिसतंय मस्त एकदम। वा वा, आपल्याला काय माझा मित्रच आहे, मला माहितीच आहे थोडा। पण उन्मेष भाऊ, आपलं ट्रेनिंग कुठं झालं तेवढं आमच्या खवयात? माझं ट्रेनिंग झालं JW मॅरिड, शिवाजीनगर, पुणे। तिथून पुढे गेलो गोवा ITC ग्रुपला, फॉर्च्यून मिरामार। तिथून कोल्हापूरमध्ये आलो लॉकडाऊन नंतर। तिथून 2-3 वर्ष एक्सपिरियन्स घेतला आणि परत स्वतः सुरू केलं। 1 वर्ष झालं स्वतः बिर्याणी सुरू केलं। लय दिवसापासून भाऊ आपल्याला म्हणते की भावा ये बिर्याणी खायला म्हणून। पण आज योग आला, म्हणते चॅनल पण चालू केले, दाखवूया म्हणते। पण असं नाही बरं का, मित्र आहे म्हणून उगाच काय ते सांगणार, मी काय असेल ते जेन्युइन रिव्ह्यू देणार। द्या की, काय असेल तुमचा रिव्ह्यू द्या, काय चेंजेस वगैरे करायचे असतील तर ते सांगा तुम्ही। हे महत्वाचं आहे, सगळ्यात भारी महत्वाचं असतं कुठल्याही शेफचं किंवा कुठल्याही हॉटेल व्यावसायिकाचं हे महत्वाचं असतं की आपल्या कस्टमरला काय पाहिजे, त्याच्यामध्ये काय चेंजेस करावं लागते हे जाणून घेणं महत्वाचं असते। ते आपण राईस साठी पाणी बॉईल करायला लागलोय। राईस साठी आपण पाणी बॉईल, जिरे, हा थोडा खडा मसाला, हे दालचिनी टाकलेला आहे बघा खडा मसाल्यामध्ये। जास्त प्रमाणात पण टाकायचं नाही, तर तोंडाखाली आला खडा मसाला तर तो कडवट लागतो। बरोबर, ही कोथिंबीर गेली। पाणी बॉईल व्हायची वाट बघायची 5 मिनिटं। पाणी बॉईल झालेलं आहे, आता आपण बासमती राईस टाकतोय। बासमती राईस कुठल्या कंपनीचा आहे? आता पंजाबवरून आलेला आहे, आपण एकदम स्टॉक वरून घेतो कोल्हापूरमध्ये। राईस टाकलेला आहे बघा। मिनिमम 20 मिनिटं ते अर्धा तास भिजवून ठेवायचा, त्यामुळं चांगल्या प्रकारे फुलतो। आता हे कुक करायचं। राईस बॉईल झालाय ना आता? 90% बॉईल झालाय राईस। 90% बघू शकता बघा, 90% बॉईल झालेला आहे राईस। मस्त एकदम अरोमा छान यायला लागलाय बघा। आणि इकडं आपला चिकनचा पण मसाला बरोबर एकदम फ्राय झालाय, त्याच्यामध्ये राईस जाते। तर आता रोजची किती बिर्याणी लागते?
रोजची 6-7 किलो, 6-7 किलो. सकाळची 2 किलो, संध्याकाळी 3 किलो, 4 किलो. कॉलेज रोडला जाय बघा इथं एच जिम कॉलेज पुढे लागते थोड्या अंतरावर. प्रॉपर ऍड्रेस म्हटला तर स्टर्लिंग जिमच्या पुढं, सातारा मध्यवर्ती बँकेच्या खाली. इथं बिर्याणी तुम्हाला ही मिळून जाईल. आता हे किती वेळ ठेवायचा राईस? 5 मिनिटं. 5 मिनिटं दम लावायसाठी. हा, ह्याच्यावर तूप टाकायचं थोडस. तूप चालेल बघा. हा 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 हा, वा वा, मस्त एकदम. तुपाची धार अशी लागली बिर्याणीवर, त्याच चव पण तशी लागते, क्वालिटी. काय थोडस हळद, कोथिंबीर, ह्याला फ्राय होईल. कांदा फ्राय झालेला. ते आता कणिक लावलेलं आहे कणिक बघा. लावलेलं आहे जेणेकरून वाफ ह्याची, तूप वगैरे टाकलेला आहे हा. जी वाफ बाहेर जाऊ नये. हा. वाफ ह्या प्रॉपर भातामध्ये मुरली पाहिजे. बा त्या स्मेल सगळ्या भाताला आला पाहिजे, त्यासाठी कणिक लावायची. प्रॉपर दम लावायसाठी बारीक गॅसवरती एक 20 मिनिटं सोडून द्यायची. मस्तपैकी आपली बिर्याणी तयार झाल्या बघा. बघू शकता कशी बिर्याणी तयार झालेली आहे. आणि आता आपली जाणार आहे ही बिर्याणी हंडीला. आपली बिर्याणी आपण घेणार आहे टेबलला. मस्तपैकी बिर्याणी तयार झाल्या बघू शकता तुम्ही. खाऊन बघणारच आहे आपण कशी लागते. नमस्कार, माझं नाव आयान. मी आलेलो आहे UK बिर्याणी हाऊसमध्ये. तर बिर्याणी आपल्याला स्वस्तात आणि चांगली एक नंबर अशी झकास बिर्याणी मिळते. आणि कॉलेजचे सगळी मुले जवळपास इथेच येत असतात. आणि बिर्याणीची क्वालिटी एक नंबर आहे आणि आपण नक्कीच भेट द्यावी. माझं नाव रोहित मोहिते. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकतोय. तर आम्ही इकडं सारखंच येत असतो. बिर्याणी एकदम भारी आहे आणि कमी दरात एकदम मस्त. क्वांटिटी क्वालिटी एकदम झकास आहे, एक नंबर आहे. बिर्याणी आल्या आपलं चिकन बिर्याणी आपण आता घ्यायला लागलोय. ही हाफ क्वांटिटी आहे. याची प्राइस राहणार आहे 120 रुपये. कॉलेजची बरेच पोरं बिरे असते तिथं खायला. तुम्ही आल्यापासून आता बघितलाच. आता मसालदार दिसत्या बिर्याणी, टेस्ट कशी लागते बघा. उगाच दोस्त आहे म्हणून काय पण सांगणार नाही, काय असेल ते खरं सांगणार. टेस्ट करून बघा. तर सुरुवातीला रस्सा बघायला बघा आपण रस्सा कसा लागतो. असा रस्सा आहे बघा. वा, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट. मी पहिला सांगितले मित्राचा पण सांगणार ना, एक नंबर असं बिर्याणी बघूया. पहिलं तर हे चिकन बघा तुम्ही कसलं एकदम शिजलंय बघा. लुसलुशीत एकदम हातात तुटते. टेस्ट करून बघा. वा ना, बिर्याणी खरोखर भारी आहे. त्यांच्याकडे मटन बिर्याणी पण मिळते. आणि ऑर्डर प्रमाणे जर बिर्याणी करून पाहिजे असेल ती सुद्धा मिळते. लखनौ बिर्याणी पण यांच्याकडं. या रोडला व्हिजिट करा. बिर्याणी खरोखर भारी आहे. मी पहिल्यांदा म्हटले उगाच मित्रांना पण सांगत नाही. बिर्याणी बघा, मसाला बघा तुमच्याकडे अशा टाईपचा आहे. प्रॉपर एकदम लागलेला. क्वालिटी वाईज बेस्ट आहे. बिर्याणी तर टॉप आहे, काय विषयच नाही. यायला लागतं इथं. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलाय. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे, ती जाऊन तिथं फॉलो करा. तिथं पण व्हिडिओ येत असतात आपले. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ देतं खाऊ म्हणजे